नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी पाठीवरची डिझाईन, जी अतिशय छान आणि कोणत्याही साडीवर उठूनच दिसेल अशी डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओ बघा. आपण अस्तर घेतलेले आहे, पूर्ण उंची घेतली 13.5 इंचाची. त्याच्यानंतर आपल्याला घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची. त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.25चा शोल्डर, 5.25चा मोंडा घेऊन आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. बॉक्स तयार झाल्यानंतर 1.25 इंच आपल्याला कोपऱ्यातून मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण गळा उंची घ्यायची आहे 9.5 किंवा 10 इंच तुमच्या आवडीप्रमाणे. आपण घेतली 9.5 इंच. 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे बॉक्स झाल्यानंतर आपल्याला द्यायचा आहे सिंपल असा गोल आकार. अगदी सिंपल असा गोल आकार दिल्यानंतर जो आकार आपण दिला आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे कट करून. मोंढ्याचा आकारसुद्धा आपण जो दिला आहे तोच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. नंतर आपलं हे परफेक्ट माप असं तयार झालं आहे. नंतर ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आपण. त्याच्यावरती अस्तर ठेवून साईडने आपण थोडं थोडं कट करून घेऊया, तिथे गळ्याच्या तिथे आणि मोंढ्याच्या तिथे. म्हणजे काय होईल, आपल्याला अस्तर जॉईंट करायला सोपं जाईल. बघा, आपण हा पीस ओपन केला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं. आता ते आपल्याला सगळीकडनं शिवून घ्यायचं आहे. सिंपल अशी टिप मारून सगळीकडनं व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे. हात व्यवस्थित ठेवायचा आहे, कारण काय होईल, म्हणजे आपण प्रेस करायचं आहे ते, म्हणजे फुगा वगैरे पडत नाही. हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे सगळीकडनं आपण ती शिलाई मारून घेणार आहे. आपली शिलाई मारून झाली आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा आपल्याला घ्यायचा आहे कट करून. बघा, याप्रमाणे कपडा कट करून घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित असं कट करायचं आहे. सगळीकडनं जो कपडा आपल्याला एक्स्ट्रा दिसतो तो आपण कट करून घ्यायचा आहे अस्तरच्या मापामध्ये. बघा, आपला कट करून झालेला आहे कपडा. नंतर आपल्याला टक्स मारायचे. नॉचेस देऊन आपण टक्स मारून घेऊया. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असं आपल्याला टक्स मारायचे आहे. दोघं बाजूचे टक्स आपल्याला त्याचप्रमाणे मारायचे. आपले टक्स मारून झाल्यानंतर आपण पट्टी घेतली, त्याला एक साईडने फोल्ड केली आणि ती आपल्याला आता कमरेला लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे पट्टी लावायची. मध्ये सेंटरला एक सुनी टाकायची पट्टीला, म्हणजे काय होईल, पाठीचा भाग वरती तरंगत नाही. नंतर द्यायची दाबटीप. दाबटीप दिल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची ह्याप्रमाणे. आणि सुंदर असा आपला मागचा भाग तयार झाला. त्याच्यावरती आपल्याला करायची पायपिंग कॉन्ट्रास्ट. व्हाईट कलरची आपण पट्टी घेतलेली आहे आणि ती आपण सिंपल अशी वरतून ठेवून घ्यायची आहे. बघा, साधारण 1/2 इंच अंतर सोडून ही पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची. म्हणजे अंतर आपण शिलाईसाठी 1/2 इंच सोडायचं आणि ती शिलाई मारायची. नंतर ती पट्टी आपल्याला अशी मध्ये फोल्ड करायची. साधारण अर्धा इंच बाहेर राहील आणि पूर्ण मध्ये जाईल अशी आपण ही पट्टी फोल्ड करायची. एक सरळ टिप मारून घ्यायची त्याच्यावरती. बघा, याप्रमाणे आपण शिलाई मारून घेतली. नंतर ब्लाऊजला अशी पलटी मारून जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो शिलाई मारल्यानंतर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, पायपिंग केल्यानंतर तो कपडा बाहेर डोकावला जाणार नाही, म्हणून आपण तो कपडा कट करायचा आहे. आणि नंतर आपल्याला जितकी बारीक किंवा जाड पायपिंग हवी तितकी आपण परत मध्ये फोल्ड करून आणि एक शिलाई अशी बरोबर खाचेमध्ये मारून घ्यायची. आणि अगदी सुंदर अशी आपली पायपिंग तयार होईल. बघा, अगदी सुंदर अशी आपली पायपिंग तयार झाली. त्याच्यानंतर आपल्याला एक गोल्डन लेस किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला लेस लावून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी आपण ती सावकाश लेस लावायची. जसा गळ्याचा आकार आहे तसं लेसला पण आला पाहिजे. व्यवस्थित अशी फिरवायची आणि शिलाई मारून घ्यायची. लेसच्या दोन्ही कडेने आपल्याला ही शिलाई मारायची आहे. म्हणजे काय होईल, लेस तरंगणार नाही आणि फिनिशिंग छान येईल. बघा, आपली शिलाई मारून झाली आणि परफेक्ट असा आपला हा गळा तयार झालेला आहे. बघा, आपण असा आकार दिलेला आहे गळ्याला. नंतर अर्ध्या बाजूने दिला आणि अर्ध्या बाजूने असं ते छापून घेतलं आहे. बघा, ह्याप्रमाणे. आता थोड्या वेळासाठी आपण ब्लाऊज साईडला ठेवू. आपण पुन्हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे. 3.5 इंचाची ही पट्टी घेतली. त्या पट्टीला असं फोल्ड करायचं आहे. पहिले आपण हे 2 पट्ट्या म्हणून जॉईंट करून घेतली आणि तिला असं फोल्ड करून
एक बाजूने शिलाई मारून घ्यायची। बघा आपली पूर्ण शिलाई मारून झाली की आपल्याला त्याला प्लेट टाकायची आहे, म्हणजे फ्रिल तयार करायची। फ्रिल तयार झाली नंतर ती आपण ब्लाऊजला जिथे रेष मारली बघा, ही जिथे रेष मारली आपण तिथेच आपल्याला जॉईंट करून घ्यायची। जॉईंट करायच्या आधी शिलाईच्या जिथे आपण शिलाई मारली त्याच्या बाहेर जर जास्तीचा कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल आपल्याला जेव्हा त्याच्यावरती लेस लावायची ती व्यवस्थित बसेल आणि त्याच्या लेसच्या बाहेर तो कपडा येणार नाही। आता जिथे रेष मारली तिथे फ्रिल ठेवायची आणि आपल्याला ती घ्यायची शिवून। बघा जसे आपण रेष मारली तशीच ही फ्रिल आपण शिवून घेणार आहे। आता जी शिवून झाल्यानंतर तुम्ही लगेच त्याच्यावर लेस लावली तरीही चालेल, पण आपण ती लेस नंतर लावणार आहे, पहिले आपल्याला बनवायचं आहे। बघा आपण ह्याप्रमाणे चौकोनी हे घेतलेत, तुकडे घेतलेत आणि त्याला फक्त असा आपण आकार देतोय। आपल्याला फूल बनवायचं आहे, तर कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगते मी। आपल्याला 6 पाकळ्या पाहिजे म्हणून आपण 6 ते त्रिकोण आपण करून घेणार आहे, हे बघा। आणि नंतर आपण जी खालची जी साईड आहे शिलाई मारली तिला असं थोडं थोडं जमा करून आणि तिथे आपण शिलाई मारणार आहे, म्हणजे त्याच्या काय होईल पाकळ्या तयार होतील। बघा याप्रमाणे आपल्या 6च्या 6 पाकळ्या तयार झालेल्या आहे। नंतर आपण घ्यायचं आहे सुई दोरा आणि त्याला एकमेकाला असे शिवून घ्यायचे। नंतर आपण हे दोऱ्याला दोन्ही बाजूने गाठ मारून घेऊ, म्हणजे काय होईल आपल्याला ते फूल बनवायला सोपं जाईल। नंतर एक एक पाकळी आपण सुईने पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे ते फूल आहे ना असं लूज नाही पडणार, व्यवस्थित बसेल। बघा अगदी सुंदर असं आपलं फूल तयार झालं की त्याच्यावरती आपल्याला लावायचं शोचं बटन। शोचं बटन लावल्यामुळे ते फूल आणखी आकर्षक असं दिसेल आणि आपल्या ब्लाऊजला आणखी सुंदर असा लुक येणार आहे त्याच्यामुळे। बघा आपलं बटन तयार झालेलं आहे। आता आपल्याला छोटे छोटे 2 म्हणजे लटकन बनवायचे, त्याच्यासाठी आपण 2 बाय 2चे असे चौकोनी तुकडे घेतले व्हाईट कलरचेच, जसे आपण फ्रिल बनवली त्याच कलरचे आपण ते चौकोनी तुकडे घेतले आणि छोटे छोटे लटकन आपल्याला बनवून घ्यायचे। नॉडचा एक तुकडा घेतला आपण आणि त्याला दोन्ही बाजूनी हे लटकन आपण बनवणार आहे। बघा असं पकडून आणि आपल्याला तिथे एक शिलाई मारून घ्यायची, नंतर हे फूल त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। इथे सेंटर काढायचं आहे ब्लाऊजचा आणि तिथे आपल्याला ते फूल लावून घ्यायचे ह्याप्रमाणे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। मैत्रिणींनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। बघा अगदी सुंदर असं फूल लावून तयार झालं आणि आपल्याला आता नॉड लावायचे आहेत। तर नॉडसाठी सुद्धा आपण काय केलं, व्हाईट कलरचा हा कपडा घेतलाय आणि त्याचे सुद्धा आपण सिंपल असे लटकन बनवणार आहे।
सिंपल असं आपण लटकन बनवणार आणि ब्लाऊजला लावलं की आपलं डिझाईन जे आहे ती कंप्लीट होत आली मैत्रिणींनो. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुम्हाला फायनल लुक बघायला मिळेल. बघा आता आपल्याला ते फ्रिल जी लेस लावायची राहिली ती आपण अशी लावून घेऊया. आणि आपले लटकन आणि लेस लावून तयार झाली. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.